आज आपण शिकणार आहोत बेसिक कॉन्सेप्ट्स इन जॉमेट्री। आता सगळ्यात पहिले आपल्याला जर रांगोळी टाकायची असेल तर आपण काय करतो, एक सपाट पृष्ठभाग घेतो। इज इट पॉसिबल टू ड्रॉ रंगोली ऑन एलिफंट्स बॅक और स्कूटर और एनी रफ सरफेस? नो, इट इज नॉट पॉसिबल। आपल्याला त्याकरता एक फ्लॅट सरफेसच घ्यावा लागेल। आता रांगोळी टाकताना आपण सगळ्यात पहिले काय करतो, असे ठिपके काढतो। ठिपके काढल्यानंतर आपण ते ठिपके जोडत जातो। याप्रमाणे ते ठिपके आपण जोडत जातो आणि एक सुंदर अशी रांगोळी तयार करतो। पण हे ठिपके टाकतो किंवा आपण हे ठिपके जोडतो त्यावेळी आपण ॲक्च्युली सगळे जॉमेट्री मधलेच जे बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत त्याचा वापर करत असतो। आता हा जो आपण टिपका टाकला, हा टिपका म्हणजे काय? हा टिपका म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये पॉइंट असं म्हणतो आणि मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा त्याला पॉइंट असं म्हणतात। पॉइंट इज अ टायनी डॉट। पॉइंट इज अ टायनी डॉट। पॉइंट इज अ टायनी डॉट। आता हा पॉइंट काढतो आपण, ह्या रांगोळीमधला हा ठिपका, हा टायनी डॉट म्हणजेच पॉइंटचा सिम्बॉल आहे। पॉइंटला आपण ज्यावेळी नाव देतो ते नाव कायम कॅपिटल लेटरमध्ये देत असतो आणि पॉइंट इज रीड ॲज पॉइंट ए, पॉइंट पी, पॉइंट क्यू, लाईक दिस। आपण पॉइंटला नेहमी कॅपिटल लेटर मध्येच नाव देणार आणि त्याला रीड करतानाही पॉइंट ए, पॉइंट पी, पॉइंट क्यू याप्रमाणे वाचणार। आता आपण या रेषा जोडलेल्या आहे, या छोट्या छोट्या रेषा जोडलेल्या आहे। पण या छोट्या रेषा मला पुढे पण वाढवता येतात। मी याप्रमाणे या रेषा वाढवू शकते। याप्रमाणे मी रेषा वाढवू शकते, पुन्हा पण वाढवू शकते, पुढे कितीही वाढवू शकते। याप्रमाणे मी या रेषा वाढवू शकते। ही एक रेष मी सेपरेटली काढते। आता ही रेष मी वाढवते आहे, पण आता कुठपर्यंत काढणार? ही तर अमर्याद मी वाढवू शकते। मग ती वाढवते अशी दाखवण्यासाठी त्याला असे ॲरोहेड्स लावतात। आता ज्या वेळेला आपण रेषेच्या बाबतीत बोलतो तर रेषा म्हणजे वी मीन टू से स्ट्रेट लाईन। लाईन, वी मीन straight line and we use arrowheads to indicate its point, its end. आता arrowheads दाखवल्यामुळे आपल्याला लक्षात येणार की ही लाईन ही अमर्याद वाढणारी आहे। दोन्हीही बाजूनी आपण हिला अमर्याद वाढवू शकतो। मग आता हिला वाढवू शकतो तर यावर जे मी ही पॉइंट्स घेते, सपोज मी यावर दोन पॉइंट्स घेतले, पॉइंट ए, पॉइंट बी। मग हिला वाचताना आपण वाचणार लाईन ए बी, और मी या लाईनला एक नाव पण देऊ शकते, एल। मी इथे असं नाव दिलंय तर तिला वाचताना आपण लाईन एल असं पण वाचू शकतो। आता ही रेष मी काढली आहे, या रेषेमध्ये ए आणि बी असे दोन पॉइंट्स घेतले। आता ए आणि बी मध्ये, या दोन पॉइंट्सच्या मध्ये हा एक रेषेचा तुकडा तयार झालेला आहे।
हा रेषेचा तुकडा म्हणजेच लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट इज अ पीस ऑर सेगमेंट ऑफ अ लाईन अँड इट हॅज टू एंड पॉइंट्स. पॉइंट ए आणि पॉइंट बी यांना आपण एंड पॉइंट्स असं म्हणूया. पुन्हा एकदा सांगते. लाईन सेगमेंट इज अ सेगमेंट ऑर पीस ऑफ लाईन अँड both points or its limit is called end points. आता एका पॉइंट पासून सुरू होणारी मी एक रेष काढलेली आहे. पॉइंट ए पासून ही रेष सुरू होते. आता इथे एरो हेड दाखवले म्हणजेच ही रेष इन्फायनाइट वाढते. एका पॉइंट पासून सुरू होऊन ही रेष इन्फायनाइट वाढते. यावर मग मी एक सी हा पॉइंट घेतला. याला आपण म्हणू रे. रे सुद्धा पार्ट असतो लाईनचा. रे इज अ पार्ट ऑफ लाईन अँड इट स्टार्ट्स ॲट वन एंड. इथे आपण बघू शकतो पॉइंट ए ला ही सुरू झाली अँड गोज फॉरवर्ड कंटिन्युअसली आणि ही पुढे वाढत राहील इन द सेम डिरेक्शन. ही आता एकाच दिशेमध्ये वाढत राहील. एका पॉइंट पासून सुरू होऊन समोर सतत अमर्याद ही रेष वाढत आहे इन द सेम डिरेक्शन, एकाच दिशेमध्ये. आणि या रेचा म्हणून याला आपण म्हणू रे. आणि या रेचा हा पॉइंट ए स्टार्टिंग पॉइंट आहे आणि इट इज कॉल्ड ॲज ओरिजिन. ए पॉइंट पासून हा रे सुरू होतो आहे म्हणून याला आपण ओरिजिन असं म्हणू. अँड इट इज रीड ॲज रे ए सी. इट इज रीड ॲज रे ए सी. इट इज नॉट रीड ॲज रे सी ए. उलट आपण वाचू शकत नाही. आपल्याला वाचताना सुरुवात ओरिजिन पासूनच करावी लागते. आता आपण बघितलं बेसिक कॉन्सेप्ट्स इन जॉमेट्री. आता मी इथे एक पॉइंट घेते आणि त्यामधून एक लाईन ड्रॉ करते, दुसरी ड्रॉ करते, तिसरी, चौथी. many lines can be drawn from a single line. म्हणजेच infinite numbers of lines can be drawn through one point. Infinite numbers of line can be drawn from a single point, can be drawn through a one point. एका पॉइंट मधून आपण अनेक रेषा काढू शकतो. आता मी इथे काही पॉइंट्स घेते. रँडमली मी काही पॉइंट्स घेते. आता मी इथे काही पॉइंट्स घेतले. आता इथे 1 2 3 4 5 पॉइंट्सला जोडणारी एक रेषा काढली. पुन्हा इथे एक 1 2 3 पॉइंट्सला जोडणारी एक रेषा काढली. आता इथे जर मला ह्या 1 2 3 4 पॉइंट्सला जोडणारी रेषा काढायची असेल तर इट इज नॉट पॉसिबल. ओनली one and only one line can be drawn through any two distinct point. दोन वेगवेगळ्या पॉइंट्स मधून आपण एक आणि एकच रेष काढू शकतो. आता 1 2 3 या तीन पॉइंट्स मधून मी रेष काढू शकत नाही. पण ही रेष मी ज्या वेळेला काढली त्यावेळेला त्या रेषेवर 1 2 3 4 5 पॉइंट्स होते. मग 3 or more points which lie on the single straight line are called collinear points. Collinear points. एकाच रेषेवर 3 1 2 3 1
1, 2, 3 or more than 3 points lie are said to be collinear points. एकाच रेषेवर 3 किंवा 3 पेक्षा जास्त बिंदू असतील तर त्या बिंदूला एकरेषीय बिंदू असे म्हणतात, कोलिनियर पॉइंट्स. आता इथे मी 1, 2, 3 हे 3 पॉइंट्स घेऊन रेष काढायचा प्रयत्न करते तर मला काढता येत नाही. मग त्यावेळेला ज्या वेळेला पॉइंट्स डू नॉट लाय ऑन द सेम लाईन, आता हे 3 पॉइंट्स 1, 2, 3 हे जॉईन करताना एका सेम लाईनवर तिन्ही पॉइंट्स येत नाही. पॉइंट्स विच डू नॉट लाय ऑन द सेम लाईन आर कॉल्ड नॉन कोलिनियर पॉइंट्स. नॉन कोलिनियर पॉइंट्स. नॉन कोलिनियर म्हणजेच नैकरेषीय पॉइंट्स. न एकरेषीय म्हणजेच एकाच रेषेवर 3 किंवा 3 पेक्षा जास्त पॉइंट्स येत नसतील तर त्यांना नैकरेषीय बिंदू म्हणतात, म्हणजेच नॉन कोलिनियर पॉइंट्स. वी कॅन ड्रॉ वन अँड ओनली वन लाईन फ्रॉम 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स. आता लुक ॲट द पिक्चर. आता एक असं ब्लॅकबोर्डचं चित्र आहे किंवा हा एक टेबल आहे. या टेबलवरचा हा जो सरफेस आहे हा अगदी फ्लॅट आहे. लुक ॲट दिस पिक्चर्स. इन मॅथमॅटिक्स दिस फ्लॅट surface is called plane. This flat surface is called plane. In mathematics, a flat surface is called plane. आता हा प्लेन, एक प्लेन मी इथे ड्रॉ करते. या प्लेनला मी चारही बाजूनी एक्सटेंड करू शकते. अ प्लेन कॅन बी एक्सटेंडेड इन ऑल साइड्स, इन ऑल डिरेक्शन, इनफायनाइटली. अमर्यादपणे मी या प्लेनला चारही बाजूला एक्सटेंड करू शकते, वाढवू शकते. आता पुन्हा मी एक प्लेन घेते. या प्लेनमध्ये मी या काही लाईन्स काढलेल्या आहेत. आता या लाईन्स एकाच प्लेनमध्ये आहेत. या दुसऱ्या प्लेनमधल्या लाईन्स मी कन्सिडर करणार नाही. इथे पुन्हा मी काही लाईन्स काढते. या दुसऱ्या प्लेनमधल्या लाईन्स कन्सिडर होणार नाही. फक्त या प्लेनमधल्या, एकाच प्लेनमधल्या या लाईन्स एकमेकींना कुठेही छेदत नाही. त्या एकाच डिरेक्शननी मूव्ह होत आहे आणि कुठेही एकमेकींना छेदत नाही. These lines are called as parallel lines. Parallel lines. Lines lies in the same plane but do not intersect each other are said to be parallel lines. Lines lies in the same plane but do not intersect each other are called parallel lines. आता मी एक पुन्हा प्लेन काढते. यामध्ये लाईन्स काढूया. आता हा एक प्लेन काढलेला आहे मी, प्लेन पी. या प्लेन पी मध्ये सुद्धा काही लाईन्स आहेत, पण त्या एकमेकींना समांतर अशा जात नाही आहे, तर एकमेकींना एका व्हर्टेक्सला या इंटरसेक्ट करतात आहे. Lines lies in the same plane and intersects each other are said to be intersecting lines. Intersecting lines. पुन्हा बघा. A flat surface is called plane.
it is read as plane A, plane B, plane C and indicated by capital letter. A flat surface is called plane. आता एकाच प्लेन मध्ये असणाऱ्या लाईन but do not intersect each other. Lines lies in the same plane but do not intersect each other are said to be parallel to each other. Parallel lines. They are said to be parallel lines. त्यांना आपण parallel lines म्हणूया. आता पुन्हा एक मी प्लेन P घेतलेला आहे. त्यामध्ये सुद्धा या लाईन्स आहेत पण या एकमेकींना एका व्हर्टेक्स मध्ये छेदतात आहेत. Lines lies in the same plane and intersect each other are called intersecting lines.